नमस्कार मैत्रिणींनो आणि मित्रांनो. मकर संक्रांती म्हणजे तिळगुळ खाणे आणि पतंग उडवणे एवढंच नाही. ज्योतिषानुसार या दिवशी केलेली एक छोटीशी चूकसुद्धा संपूर्ण वर्षावर परिणाम करू शकते. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे संक्रांतीला कोणत्या चुका टाळाव्यात. मकर संक्रांती 2026 शुभ आहे की अशुभ, कोणता रंग वर्ज्य आहे, नशीब बदलण्यासाठी काय उपाय करायचे आणि तिळगुळ दान खरंच फलदायी आहे की नाही, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. संक्रांतीला ही चूक केली तर काय होतं. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी राग, वाद विवाद आणि नकारात्मक बोलणं ही सर्वात मोठी चूक मानली जाते. कारण या दिवशी सूर्यदेव उत्तरायणात प्रवेश करतात आणि पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात येते. जर आपण या दिवशी भांडण केलं, कटू शब्द बोललो किंवा कुणाचा अपमान केला तर ती सकारात्मक ऊर्जा नकारात्मकतेत बदलते. याचा परिणाम असा होतो की घरात अशांतता येते, कामात अडथळे येतात आणि मानसिक ताण वाढतो. म्हणून संक्रांतीच्या दिवशी शांत राहणं, संयम ठेवणं आणि गोड बोलणं हे 3 उपाय खूप महत्त्वाचे आहेत. अनेक लोक विचारतात 2026 मधील मकर संक्रांती शुभ आहे की अशुभ, तर उत्तर आहे हो, ही संक्रांत अत्यंत शुभ आहे. 15 जानेवारी 2026 रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहेत. श्रवण नक्षत्र आहे आणि उत्तरायणाची सुरुवात होते. ज्योतिषानुसार हा काळ नवीन सुरुवात करण्यासाठी, करिअरमध्ये प्रगतीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी खूप चांगला मानला जातो. पण लक्षात ठेवा, शुभ दिवसाचा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा आपली कृती योग्य असते. चला तर वळूया आपल्या तिसऱ्या प्रश्नावरती, ज्याची वाट पाहत आहात. संक्रांतीला काय केल्याने नशीब. जर तुम्हाला संक्रांतीचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर हे उपाय नक्की करा. सकाळी लवकर उठा, सूर्याला तांब्याच्या भांड्यातून पाणी अर्पण करा. ओम सूर्याय नमः हा मंत्र किमान 11 वेळेस जपा. तिळगुळ दान करा आणि मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. ज्योतिषानुसार या दिवशी घेतलेला एक सकारात्मक संकल्प संपूर्ण वर्षभर परिणाम देतो. चला तर वळूया आपल्या शेवटच्या पॉईंटवरती. तिळगुळ दान खरंच लाभदायी आहे का? खूप लोकांना वाटतं की तिळगुळ दान करणं फक्त परंपरा आहे, पण तसं नाही. तिळगुळ दान करणं ही फक्त परंपरा नव्हे, तर तिळगुळ दान केल्याने खूप सारे फायदे आहेत. पण ज्योतिषशास्त्रानुसार तीळ हे शनी ग्रहाचं प्रतीक आहे आणि गुळ हा सूर्यग्रहाचं प्रतीक आहे. तिळगुळ दान केल्याने शनी दोष कमी होतो, सूर्यग्रह मजबूत होतो आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढतो. म्हणूनच आपल्या संस्कृतीत म्हणतात तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि हो, कोणत्या कोणत्या राशीला लाभ आहे. 2026च्या मकर संक्रांतीला वृषभ, कन्या आणि मकर राशींना आर्थिक लाभ होईल. सिंह राशीला मान सन्मान मिळेल आणि मीन राशीला मानसिक शांती लाभेल. मित्रांनो, मकर संक्रांती 2026 हा एक फक्त सण नाही, तर आपल्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी एक संधी आहे. योग्य रंग वापरा, योग्य वागणूक ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रास कोणती आहे. सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ खा, गोड गोड बोला. बाय. थँक्यू.